श्री गुरुदेव दत्त. शुक्रवारच्या जिवतीची कथा. आटपाट नगर होते. श्रावण शुक्रवारच्या जिवतीची कथा फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. आटपाट नगर होते. तिथे एक राजा राहत होता. त्या राजाला मुलगा नव्हता. त्यामुळे राजा खूप दुःखी होता. तेव्हा राणीनं एक सुईणीला बोलावून आणलं. राणी तिला म्हणाली, अगं सुईण, मला नाळावारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ धन दौलत देईन. सुईणीनं ही गोष्ट लगेच कबूल केली. तिला देखील धन दौलताची आशा लागली. ती आता गावभर तपास करत फिरू लागली. बराच तपास केल्यानंतर तिला कळाले की गावात एक गरीब ब्राह्मणाची बायको गर्भवती राहिली आहे. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला म्हणू लागली, बाई गं, तू खूप गरीब आहेस. तुझं बाळंतपण पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करून देईन. ब्राह्मणाच्या बायकोला हे ऐकून फार आनंद झाला. तिने तिला होय म्हणून सांगितले. नंतर ती सुईण राणीकडे गेली आणि राणीला म्हणाली, राणीसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बायको गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचे दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तीर्थपर्यंत काही कळणार नाही असे एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळावारीचा मुलगा आणून देईन. हे सर्व ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे तिने डोहाळ्याचे डंक केले. राणीने पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधून भुयार तयार केलं. 9 महिने भरताच बाळंतीणीची तयारी केली. इकडे ब्राह्मणाची बायको पोट दुखू लागलं. सुईणीला तिने बोलावून घेतलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते असं तिनं सांगितलं. धावत धावत ती राणीकडे गेली. तिने राणीला पोट दुखायचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ती ब्राह्मणाच्या घरी आली. बाई, तुझे ही पहिली वेळ डोळे बांधलेस तर तू भिणार नाहीस. बांधलेस तर तुला भीती वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती ब्राह्मणबाई बाळंत झाली. तिला मुलगा झाला. सुईणीने एक दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला. इकडे तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग ब्राह्मणबाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असा ती तिला सांगू लागली. ती ब्राह्मणबाई मनामध्ये दुःखी झाली. सुईणी निघून गेली. राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतिक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नियम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून ती तांदूळ उडवायची आणि ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडायचे. हिरवी लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या भरणं तिने व्रज केलं. कारलेच्या मांडवाखालून जाणं व्रज केलं. तांदूळाचं धनु ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एक दिवस बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊधुवू घालून आपल्या अंगावर राळे राखीत बसली. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर गेली. राजपुत्र मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. तिच्या दारात गाय वासरू बांधले होते. चालता चालता राजपुत्राच्या पाय खाली वासराची शेपटीवर पडला. त्यामुळे वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाला, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा मी आई म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय आहे. हे ऐकून राजपुत्र मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली. तो काशीला जाऊ लागला. जाता जाता थकल्यामुळे एक ब्राह्मणाच्या इथे उतरला. तो ब्राह्मण खूप दुःखी होता. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी मरण पावायची. त्या दिवशी मात्र चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजपुत्र दारात निजला होता. सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेला वाटेत पसरला आहे. तेव्हा जिवती उत्तर देते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला तुला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजपुत्राचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजच्या दिवशी मुक्काम करा अशी विनंती केली. राजपुत्रीनेही मान्य केली. त्या रात्री ज्याप्रमाणे प्रकार झाला तसाच 2ऱ्या रात्री देखील झाला.
आता ब्राह्मणाचा मुलगा वाचला होता. तिसऱ्या दिवशी राजपुत्र चालता चालता इकडे याचा मुलगा वाढत झाला. पुढे काशीला त्याने गेल्यावर यात्रा केली. गाय वर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळेस ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणाला विचारले. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. त्याच्या मनाला थोडी चुटपुट लागली. तो घरी आला. मोठ्या थाटाने मावत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याने गावात ताकीद दिली, घरी कोणीही चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. आता त्या ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. तिने राजाला निरोप धाडला, माझं जिवतीचं व्रत आहे. राजे, माझे नियम पुष्कळ आहे, ते पाळले तर जेवायला येईन. तेव्हा त्याने कबूल केलं. जिथे तांदूळाचे धुणं होतं ते काढून तिथे सारवून दिलं. त्यावर ती आली. तिने हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस ती जिथे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणायची आणि पुढे चालायची. पंक्तीत पान वाढले गेले. मोठा थाट जमला. राजपुत्र तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ज्या पंक्तीत ती ब्राह्मण स्त्री बसली होती तो तिथे आला. तूप वाढू लागला. त्याचवेळी ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम फुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून जाऊन झोपला. खूप प्रयत्न करून झाले पण काही केल्या उठेना. तेव्हा आई तिथे गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचे कारण काय? तेव्हा तिने सांगितली, ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे. असं सांगून सर्व हकीकत तिने त्याला सांगितली. आता त्याला सत्य कळल्यावरती त्याचा राग गेला. तो तिथे कार्यक्रमाला आला. नंतर भोजनाचा समारंभ चालू झाला. नंतर त्याने आपल्या आईबापाला आपल्या राजवाड्याशेजारी राजवाडा बांधून दिला. त्यानंतर तो आनंदाने राज्य करू लागला. तर अशी जिवती माता तिला प्रसन्न झाली. तशी आम्हालाही हो. 60 उत्तराची कानी 5 उत्तरी सुपूल संपूर्ण व्हावी. शुक्रवारची कथा. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं तिला सांगू लागली. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं. ती म्हणाली, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास कर. संध्याकाळी सवाष्णीला बोलव. तिचे पाय धु. तिला हळद कुंकू दे. तिची ओटीभर साखर घालून दूध प्यायला दे. भाजलेल्या हरभऱ्याचे खिरापत दे. नंतर आपण जेवायला याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन कर. असं तिला सांगितलं. ती घरी आली. देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याचं गावात तिचा भाऊ राहत होता. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. त्याने साऱ्या गावाला आमंत्रण केलं. आपल्या बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब आहे, तिला बोलावणं तर लोक हसतील असं त्याला वाईट होतं. पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवण करीत आहेत. हे सारे बहिणीनं पाहिलं. बहिणीने विचार केला, आपण भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही, असा तिने विचार मनात धरला. सोवळा नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. तिथे पुष्कळ पान मांडली होती. एका पानावर ती जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पान भरली. सारं वाढणं झालं. तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. त्याने तिला पाहिलं. तिला हाक मारली, ताई, तुला वस्त्र नाही, दाग नाही, दागिने नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला काही बोलवणार नाही. आज तू जेवायला आलीस, आता उद्या येऊ नको. असं सांगून तो पुढे गेला. ही मात्र आपली तशीच जेवली. हिरमुसलेले तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसरे दिवशी पुन्हा मुलं म्हणू लागली, आई, मामाकडे जेवायला चल. बहिणीनं पुन्हा विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचं दिवसभर मुलांना खायला मिळालं तर बरेच होईल. निदान पोर काही गोडाचं तरी खातील, आनंदी होतील. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली.
भाऊ तूप वाढता वाढता परत तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली. ताई भिकारडी. ती भिकारडी आणि सांगितलेले ऐकत नाही. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज परत आलीस. पोरांना घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालून देईन. तिने हे मुकाट्याने ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरी दिवशी जेवायला गेली. भावानं पहिलं हात धरून घालवून दिलं तेव्हा ती फार दुःखी झाली. तिने देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास केला. देवीला तिची दया आली. आता हळूहळू दिवस चांगले येऊ लागले. दिवसानुदिवस सुखाचे दिवस देवी दाखवू लागली. असं करत करत वर्ष झाले. बाईचं दरिद्र गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मात्र मनात आशोळला. बहिणीला म्हणू लागला, ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली. दागिने ल्याली. उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची. पान वाढली. ताईनं पान वाढल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसलं. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडी उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला. मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पिंड्यावर ठेवली. भावाला विचारलं, ताई ताई हे काय करतेस? मी म्हणाले, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस ती मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यात तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवण केलं. इतके ऐकल्यावर भाऊ मनात आशोळला तसाच उठला आणि बहिणीच्या पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघेजण जेवले. मनातली आडी काढून टाकली. दोघांनीही देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसा तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो. ही 60 उत्तराची कहाणी सबल सुफला सर्वांना लाभावी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त.